नमस्कार, मी सुवर्ण. सगळ्यांचं स्वागत. संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त. कोरोना म्हणजे थोतांड असल्याचं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. पंढरपूरच्या वारीवर घेण्यात आलेल्या बंदीच्या बाबतीत खरं तर वारकऱ्यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं असं मत संभाजी भिडेंनी व्यक्त केलंय. एकादशीच्या दिवशी बंदी घातली जाते, त्यावेळी मंदिरांची कुलपं तोडून मंदिरं उघडी करायला हवीत किंवा मंदिरं खुली करायला हवीत असं मतही संभाजी भिडेंनी व्यक्त केलं. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे. याआधी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या विधानांनी वक्तव्यांनी ते चर्चेत राहिलेले आहेत. त्यांनी अडचणी ओढावून घेतलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा कोरोना म्हणजे थोतांड आहे, वारकऱ्यांनी तर रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं जेव्हा त्यांच्यावर निर्बंध घातले किंवा त्यांना पायी वारी करू दिली नाही तेव्हा, आणि त्याच्या व्यतिरिक्त मंदिरांची कुलपं तोडायला हवीत अशी विधानं त्यांनी केलेली आहेत. वादग्रस्त विधानं या करता आहेत कारण याने समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. खरंच अशा कुठल्याही घटना घडल्या तर ते समाजहिताचं होणार नाही, त्यामुळे ही वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केली आहेत असं म्हणता येईल. संभाजी भिडे यांनी हे जे काही वक्तव्य केलंय त्यावर तर्कवितर्क सुरू झालेले आहेत, चर्चा सुरू झालेली आहेत. ते असं म्हणाले, सांगलीमध्ये त्यांचं हे वक्तव्य आहे, ते असं म्हणाले की कोरोना हे थोतांड आहे. पंढरपूरच्या वारीवर जी बंदी घातली गेली त्याबाबत खरं तर सगळ्या वारकऱ्यांनी विरोध करायला हवा होता आणि रस्त्यावरच उतरायला हवं होतं. इतकंच नव्हे, एकादशीच्या दिवशी बंदी घातलेली आहे, त्यावेळी मंदिरांचं कुलूप तोडून मंदिरं खुली करायला हवीत असं सुद्धा संभाजी भिडे यांनी म्हटलंय. संभाजी भिडेंचं हे अजब वक्तव्य आहे. भडकाऊ विधान असू शकतं, आपण याला भडकाऊ विधानही म्हणू शकतो, कारण त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. त्यावेळेला आपण काय बोलतो आणि त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायला हवा असं जाणकारांचं म्हणणं आहे. संभाजी भिडेंनी तो विचार करायला हवा किंवा कुठलाही असा व्यक्ती ज्याला मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्याने वागताना बोलताना विचार करायला हवा असं तज्ज्ञ सांगतात. भगवंताच्या दर्शनासाठी चाललेल्या निशस्त्र वारकऱ्यांना जाऊ नका, काय तर कोरोना हे थोतांड आहे आणि ते थोतांड का वाढवत आहेत शासन ते काही कळत नाही. ह्याच्यामुळं फक्त एकच या कोरोनाच्या काळात घडलं आणि ते म्हणजे फक्त घाबरटपणा, पुलसटपणा, भित्रेपणा फक्त पोचला गेला. ते ताबडतोब बंद करून वारीला मोकळं करायला पाहिजे होतं. वारीला मोकळं न करणं म्हणजे या देशातल्या सगळ्या समाजाने आक्रमकांना मातीत घालण्याची जी वृत्ती शिवछत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केली त्या वृत्तीला आपण मूठमाती देतोय, ते फार चूक आहे. माझा विश्वास की ही वारी बंद केली नसती, एक 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 उदाहरणसुद्धा बियाला मिळालं नसतं. एक महत्त्वाची बातमी आहे. दिव्यांग मनोज ठवकर यांच्या कुटुंबाला सरकारने मदत करायला हवी. मृत्यू प्रकरणी सरकारने कारवाई करायला हवी. भाजपकडनं 2 लाखांची मदत या कुटुंबियांना दिली गेली आहे. दरम्यान संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करायला हवं असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. ठवकर कुटुंबाची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. ही नागपुरातली. त्या कुटुंबाशी भेट घेतानाची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर पाहता आहात. मनोज ठवकर दिव्यांग ज्यांच्या कुटुंबियांना देवेंद्र फडणवीस भेटले. ठवकर यांच्या पत्नीला सरकारने मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर मनोज ठवकर यांची हत्याच झाली आहे
असे उद्गार सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी काढलेले आहेत। भाऊ मनोज ठाऊकरचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असा आरोप आहे घरच्यांचा। आतापर्यंत ठोस काही कारवाई झाली नाही, इन्क्वायरी लागली आणि बदली झाली। ते मला असं वाटतं की ही घटना अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। एक अपंग तरुण केवळ मास्क त्याचा खाली आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी दंड्याने मोठ्या प्रमाणात मारण्यात आलं आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे व्हिडिओ आता मी बघितले। ते असं सांगतायत की 2 दंडे त्याच्यावर तोडण्यात आले आणि मग त्याला पोलीस स्टेशनला नेऊन पुन्हा मारण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू जो आहे हा पोलीस स्टेशनलाच झाला आहे आणि मग त्याला हॉस्पिटलला नेण्यात आलेला आहे। म्हणजे एकूणच हा सगळा जो मृत्यू आहे हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला मृत्यू आहे आणि म्हणून या संदर्भात जी मागणी घरच्या लोकांची आहे ती अतिशय रास्त आहे। आमची देखील मागणी हीच आहे की तात्काळ जे पोलीस आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे, त्यांना केवळ बदली करून चालणार नाही। त्यासोबत हा जो काही परिवार आहे या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीमधनं मुख्यमंत्र्यांनी मदत केली पाहिजे आणि त्यासोबत आता त्यांची जी पत्नी आहे तिला उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन नसल्यामुळे त्यांनाही सरकारमध्ये कुठल्या तरी विभागात नोकरी दिली पाहिजे। कारण यापूर्वी पोलीस मारहाणीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वेळा आपण घरच्या लोकांना नोकरी दिल्याचे दाखले आहेत आणि म्हणून मी स्वतः या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद। आणि या निवडणूक घेण्यासाठी एक निवडणूक आयोग सारखी यंत्रणा, जसे केंद्रीय निवडणूक आयोग असते, राज्याच्या निवडणूक आयोग असतात, सहकार क्षेत्रामध्ये पण हे सगळं 5 वर्षामध्ये मुदत झाल्यानंतर त्याच्या निवडणुकी घेण्यासाठी आयोग गठीत करण्याच्या पण तरतुदी करण्यात आलेली आहे। एक ठिकाणी पवारसाहेब असताना सहकाराला घटनात्मक फंडामेंटल राईट म्हणजे सूचित टाकून सर्व स्वायत्तता देण्याच्या काम या केंद्र UPA सरकारच्या 2013 साली सगळं अंमलबजावणी सुरू झाली। जर या स्वायत्ततावर काही कोणी गदा आणत असेल किंवा त्या पद्धतीची पावलं उचलली तर नंतर त्याच्यावर आपण बोलू। पण भाजपच्या नेत्यांना इतकंच बोलू इच्छितो की कायद्याचा राज असतो, कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो। एखादा व्यक्ती मंत्री झाला तर सर्व काही त्यांना अधिकार मिळते अशी परिस्थिती नसते। बोलत असताना थोडासा जबाबदारीने बोललं पाहिजे। या बाबतीत काल पवारसाहेबांनी पण भाष्य केल्यानंतर आशीष सेलारजीने सांगितलं की चोर के दाढ़ी में तिनका। तो दाढीवाला कोण आहे, दाढीवाला चोर कोण, त्याचे नाव पण आशीष सेलारने घेतलं पाहिजे। आम्ही कोणाला चोर सांगत नाही, स्वतः आशीष सेलार चोर की दाढीमध्ये तिनका सांगताय, मग तो दाढीवाला कोण आहे, दाढीवाला चोर कोण आहे याच्या बाबतीत पण त्यांनी स्पष्ट नावं सांगितली पाहिजे। बरेचसे आणखीन विषय आहे। नाना पटोले साहेबांनी काही भाष्य केलं की त्यांच्यावर पहारे बसवण्यात आलेले आहे, त्यांची मूवमेंट रेकॉर्ड होत आहे, काँग्रेस पक्षाचे कार्यक्रमची नोंद होते आहे आणि त्याची माहिती संकलित करून गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला माहिती पुरवण्यात येते। मला वाटते माहितीच्या अभावी या प्रकारे त्यांनी हे आरोप करताय। या राज्यामध्ये सरकार कोणाचेही असो, राजकीय कार्यक्रम, राजकीय पक्षाचे आंदोलनं असतील, बैठका असतील किंवा महत्त्वाचे जे नेते त्यांची मूवमेंट असतील, मंत्र्यांची मूवमेंट असतील, याची नोंद विशेष एक पोलीस खात्याअंतर्गत स्पेशल ब्रांच असतो, तो रिपोर्टिंग करत राहतो, त्याची माहिती संकलित करत राहत आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या माहिती, तो काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, भारतीय जनता पक्षाचे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल किंवा लहान पक्षाचे असेल किंवा ट्रेड युनियनची असतील, हे सगळी माहिती संकलित करण्याचं काम गृह खात्याचे असतो
त्यांच्या माहितीच्या अभावामुळे या प्रकारे ते बोलले. मला वाटते जर ही सिस्टम त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात अशोक चव्हाणजी आहे, त्यांच्या पक्षात सुशीलकुमार शिंदे साहेब आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे. ही जी आजची परिस्थिती आहे अशीच परिस्थिती नेहमीच राहते याची माहिती या माजी मुख्यमंत्र्यांकडून घेतली पाहिजे. मला वाटते जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त नको, त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको, त्यांच्या मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको, मग तसा अर्ज त्यांनी केला तर त्याच्या बाबतीत गृह खाता निर्णय घेऊ शकते. बरेचसे काही विषय असतील, आपल्याला काही त्या बाबतीत आणखीन प्रश्न असतील तर निश्चित रूपाने विचारा. इथे टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार बसलेले, त्यांना काही माझ्याकडून रिएक्शन अपेक्षित आहे ते पण देऊन टाकतो. हिंदी में दो, मराठी, इंग्लिश. नहीं, सबसे पहले उत्तर प्रदेश में योगी सरकार नई जनसंख्या नीति ला रहे हैं, इस तरह का प्रचारित किया जा रहा है. 2 चाइल्ड पॉलिसी को लेके वे कोई निर्णय लेने वाले हैं जिसका शोर पूरे देश में मचाया जा रहा है. मैं आप सभी को जानकारी देना चाहता हूं कि 2 चाइल्ड पॉलिसी महाराष्ट्र में है. महाराष्ट्र में कानून बनाया गया कि जिसके 2 से ज़्यादा बच्चे होंगे वो कोई नगर पालिका, नगर निगम, जिला परिषद या कोई भी स्थानीय स्वराज संस्थाओं के चुनाव नहीं लड़ सकता. इस तरह का कानून 2000 साल में महाराष्ट्र में बना. 21 साल पहले पॉलिसी ये भी बनी कि 2 से ज़्यादा जिसके बच्चे होंगे, जो सरकारी योजनाओं का लाभ है वो 2 बच्चे तक को ही मिलेगा, उससे ज़्यादा नहीं मिलेगा. लेकिन पिछले सप्ताह भर से योगी जी ने शोर मचा रखा है कि वो 2 चाइल्ड पॉलिसी ला रहे हैं. हमें लगता है उन्हें और पॉलिसी लाने की ज़रूरत है. भारतीय जनता पार्टी के नेता बार बार आग्रह करते हैं कि ज़्यादा बच्चे पैदा करो, तो ज़्यादा बच्चा पैदा करने की पॉलिसी लाना चाहिए उन्हें. उनके पार्टी के भीतर बहुत सारे नेता ऐसे हैं जिसके संतान नहीं. आरएसएस के अंदर बहुत सारे लोग हैं जो अविवाहित हैं, उनकी संतान नहीं. तो 2 चाइल्ड पॉलिसी बहुत सारे राज्यों में है, महाराष्ट्र में है. योगी जी को चाहिए कि नो चाइल्ड पॉलिसी बनाए ताकि जिनके बच्चे नहीं उसको प्रोत्साहन मिले. या भारतीय जनता पार्टी के नेताओं के साक्षी महाराज हों या उनके जैसे बहुत सारे लोग हैं जो बार बार कहते हैं कि ज़्यादा बच्चे पैदा होने चाहिए, तो उनकी सुनकर ज़्यादा बच्चों की पॉलिसी बनानी चाहिए. If Yogi ji want to promote a 2 child policy, there is a 2 child policy in the state of Maharashtra. Most of the BJP leaders are demanding there should be more child to be given birth by the woman. So he has to make more child policy, or he has to make a no child policy, because most of the BJP leaders are unmarried or doesn't have any child. It will be better that he must listen the BJP people and make new policies. 2 child policy is there in the state of Maharashtra as well in many states of this country. जिस तरह से केंद्रीय मंत्रिमंडल के विस्तार और पुनर्गठन के बाद ये कहा गया कि मोदी सरकार ने सहकारिता विभाग नए तरीके से बनाया है. पहले से ही देश में सहकारिता विभाग का कामकाज ये कृषि विभाग के पास था और वो अलग करके एक नया डिपार्टमेंट बनाने का काम किया है. अच्छी बात है, लेकिन कोऑपरेशन सहकारिता ये राज्य सरकारों के अधीन आने वाला विषय है. अगर कोई मल्टी स्टेट का विषय आता है तो केंद्र सरकार को निर्णय लेने के अधिकार रहते हैं. लेकिन अमित शाह जी के पास विभाग आने के बाद
भारतीय जनता पार्टी के नेता महाराष्ट्र में विशेषकर लोगों को कहते हैं कि अब लोगों की खैर नहीं, अब अमित शाह जी कोऑपरेटिव मिनिस्टर बने हैं। हमें लगता है ये गैर जिम्मेदाराना बयान है जो वो लोग दे रहे हैं। महाराष्ट्र में या देश में, खास करके कर्नाटक हो, केरला हो, बंगाल हो, गुजरात हो, महाराष्ट्र हो, यहाँ पे सहकारिता की जड़ें बहुत मजबूत हैं। लेकिन ये देखा गया कि बार बार उसमें सरकारी एजेंसियों का हस्तक्षेप होता था, पॉलिटिकल इंटरफेरेंस होता था। 2010 में प्रस्तावित किया गया कि इसे कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन करके उन्हें स्वायत्तता दी जाए, और पवार साहब जब सहकार मंत्री की जिम्मेदारी कृषि मंत्री के नाते उनके पास थी, ये मसूदा तैयार हुआ, अमेंडमेंट किया गया और सहकारी संस्थाओं को उनकी 5 साल की कार्य मर्यादा तय की गई। उनके डायरेक्टर की संख्या कितनी होनी चाहिए वो तय की गई। उनके चुनाव किस तरह से कराए जाएं, जिस तरह से देश में चुनाव आयोग है, राज्यों में चुनाव आयोग है, सहकारिता के चुनाव के लिए भी चुनाव आयोग बने, इस तरह की सिफारिश कर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किया गया और कोऑपरेटिव्स को, सहकारिता को स्वायत्तता देने का काम सरकार ने किया। नए विभाग के माध्यम से कोऑपरेटिव की जड़ें अगर पूरे देश में मजबूत करने का उद्देश्य होगा। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद। आपल्याबरोबर आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार। सुधीरजी, भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत। सहकार मंत्रालय अमित शहांकडे गेल्यानंतर महाराष्ट्रातले काही भाजपचे नेते किंवा प्रमुख कार्यकर्ते हे धमक्या देऊ लागलेत, आता काही कुणाची खैर नाही। याच्या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं की चोराच्या मनात चांदणे, चोर के दाढ़ी में तिनका, दाल में कुछ काला है, या म्हणी यासाठी आहे की जर तुमची कृती प्रामाणिक आहे, पारदर्शक आहे, तर तुम्हाला जगामध्ये कितीही मोठी शक्ती असेल तर तुम्हाला घाबरू शकत नाही, भीती दाखवू शकत नाही आणि तुमचं वाकडं करू शकत नाही। नवाब मलिक यांची पत्रकार परिषद ही फक्त आरोपापुरती मर्यादित नसून मनामध्ये असणाऱ्या भीतीचं द्योतक आहे। त्यांना असं वाटतं की सहकार क्षेत्रामध्ये आजपर्यंत सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने आपण सत्तेचा उपयोग केला, दुरुपयोग केला, त्याच्या मनात भीती आहे, पण त्यांनी ती भीती काढावी। खरं तर त्यांना जे लोक धमकी देत असतील ते स्वतः मंत्री आहे। धमक्या देणाऱ्यांच्या सरकारने चिंधड्या उडवल्या पाहिजे, त्यांनी धमक्या देणाऱ्यांची नावं सांगितली पाहिजे, त्या संदर्भातले पुरावे देऊन पोलीस महासंचालकासोबत ताबडतोब बैठक घेतली पाहिजे की असं कोणी अमित भाईंच्या नावाने धमकी देतात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही घाबरायचं कारण नाहीये कोणाच्या धमकीला, काय घाबरायचंय? हा, पण तुम्ही काही गडबड केली असेल, काही चुका केल्या असेल तर घाबरलंच पाहिजे, कारण आता या देशामध्ये सत्तेचा दुरुपयोग करता येत नाही, सत्तेची मस्ती आणून लोकांवर अन्याय करता येत नाही। पण जर काही केलंच नाही आणि जे कोणी धमकी देणारे असेल त्या धमकी देणाऱ्यांची नावं सांगितली तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध जर राष्ट्रवादीचे नेते रिपोर्ट देत नसतील तर आम्ही द्यायला तयार आहोत। त्यांनी त्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ काय असेल ते त्यांनी काढावा आणि ऑडिओ जे झालं असेल मोबाईलमध्ये ते रेकॉर्डिंग द्यावं। त्यांना जर भीती वाटत असेल पोलिसांची तर आम्ही रिपोर्ट द्यायला तयार आहोत। सुधीर भाऊ, दोन विषय आहेत। एकतर सहकार मंत्रालय अमित शहांकडे गेल्यानंतर त्या दिवसापासून महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया स्वतःहूनच यायला लागलेल्या आहेत, हा एक भाग। दुसरा भाग, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की आशिष शेलारांनी चोर की दाढी में तिनका अशी म्हण वापरली, त्यावरनं आता नवाब मलिक असं म्हणतात की मग तो दाढीवाला चोर कोण आहे हे त्यांनीच सांगावं। हे सूचक वक्तव्य आहे, हे काही त्यांनी म्हणजे फक्त नाव घेतलं नाहीये, पण बाकी या त्यांनी जे मला असं वाटतं की आशिष शेलारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की चोर के दाढी में तिनका। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय भीती वाटतंय अमित भाईंकडे सरकार खातं गेल्यानंतर? तुम्हाला काय या देशातल्या कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही का? जर उद्या
या देशामध्ये कितीही कोणताही कसाही मंत्री असला तर तो कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर वागायला लागला तर तुम्हालाही माहित आहे 12 जून 1975 अलाहाबाद हायकोर्टाने स्वर्गीय इंदिरा गांधीला फटकारलं होतं. त्या संदर्भामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे न्याय भूमिका घेतली. शेवटी कोर्टामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जर वागले तर कोर्ट आहे, कशाला भ्यायचं. कोणीही देशाचा प्रधानमंत्रीही जर तुम्ही निर्दोष आहात तर तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. नक्की नक्की. सुधीरजी आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. नवाब मलिक यांनी अजून एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते असं की नाना पटोले यांच्याकडे माहिती कमी आहे किंवा ते माहितीच्या अभावातून बोलत आहेत असे आरोप करत आहेत. हाही विषय अर्थात आज दिवसभर उद्या दिवसभर गाजणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत. पावसा पाण्याविषयी महाराष्ट्रभरात काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊया. रत्नागिरी जिल्ह्यातील 2 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. सतत पडणाऱ्या पावसानं कोदवली, संगमेश्वर आणि शास्त्री नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. नदीपात्रामध्ये कुणीही जाऊ नये किंवा नदीपात्राच्या जवळ कुणीही उभं राहू नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे. प्रशासन सज्ज आहे सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता. दुसरीकडे लांजा तालुक्यातील विलवडे इथल्या मुचकुंडी या नदीला पूर आलेला आहे. वाटूळ ते रिंगणे या रोडवर पाणी साचलंय, त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक बंद झालेली आहे, ठप्प झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहराला पुराचा फटका बसलाय. काही भागात 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शहरातील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. शहराजवळच्या कोदवली आणि अर्जुन या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. गेल्या 10 तासापेक्षा अधिक काळ पाऊस सुरू आहे. एक जण पुराच्या पाण्यात वाहूनही गेलेला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. राजापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेली 10-12 तास सतत पाऊस पडतोय. एक जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून सुद्धा गेलेला आहे. नद्यांना किती मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे आणि पूल अक्षरशः पुढचे काही तास जर सलग पाऊस पडला तर पाण्याखाली जाईल अशी परिस्थिती आपल्याला दिसतेय. राजापूरच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा 4 फुटापर्यंत पाणी भरले, ते एका दृश्यात आपल्याला दिसतंय. आणि दुसरीकडे रत्नागिरी ते राजापूर हा पूर्ण पट्टा, इथे अनेक नद्या ज्याला पूर आलेला आहे किंवा पूर परिस्थिती निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया. शिवाजी, आपण कालच याची कल्पना दिलेली होती की हवामान विभागाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसानं पुढचे 4-5 दिवस झोडपून काढेल किंवा मुसळधार पाऊस पडेल. काय सकाळपासूनची परिस्थिती आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळतोय. कालपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्याला दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर या 2 तालुक्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. राजापूर शहराला पुराचा विळखा पडलेला आहे. राजापूर शहरातली जी बाजारपेठ आहे ते पूर्ण बाजारपेठ आता पाण्याखाली गेलेली आहे. या ठिकाणचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. शहराचा संपर्क तुटलेला आहे. अनेक भागातले जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेले आहेत. लांजा तालुक्यामधले सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे. संगमेश्वर मधली जी मागजन बाजारपेठ आहे ते सुद्धा रात्री पाण्याखाली गेली होती. आणि जिल्ह्यातल्या जे 3 नद्या आहेत, जगबुडी नदी, कोदवली नदी आणि अर्जुना नदी, संगमेश्वर मधली जी नदी आहे त्या नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये कोणी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु जिल्ह्यातला जो पावसाचा जो जोर आहे तो अजूनही कायम आहे. पुढील 4 दिवस अजून पाऊस असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातलं जनजीवन मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे. अजून काही तास जर का पाऊस राहिला तर जी जगबुडी नदी आहे खेड मधली, ती नदी धोक्याची पातळी ओलांडेल आणि खेड शहरामध्ये पुराचं पाणी घुसेल. अशाच प्रकारची परिस्थिती चिपळूण शहरामध्ये सुद्धा उद्भवू शकते. वाशिष्ठी नदीचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसू शकतं. काही तास जर का पाऊस पुन्हा एकदा सुरू राहिला तर अशा प्रकारची परिस्थिती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओढवू शकते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यामधले जे अनेक मार्ग आहेत ते
वाहतुकीला बंद करण्यात आलेले आहेत, कारण त्या ठिकाणी सगळे रस्ते जलमय झालेले आहेत. राजापूर कोल्हापूर मार्ग जो आहे तो सध्या बंद आहे. या ठिकाणी रस्त्यावरती पाणी भरलं होतं आणि या राजापूर मधल्या जे 2 नद्या आहेत त्या 2 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे या ठिकाणचे जनजीवन तर विस्कळीत झाले, परंतु एक जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. त्यांचा शोध शिवाजी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील पालशेत बाजारपेठेतला पूल पाण्याखाली गेलाय. यामुळे 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे. मुसळधार पावसामुळे पालशेतमधील नदीला पूर आलाय. पुराचे पाणी पालशेत बाजारपेठेत शिरलंय. अनेक मच्छीमार बांधवांच्या घरात देखील नदीचं पाणी शिरलंय. कोकणाला पावसानं झोडपून काढलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सगळीकडे तीच परिस्थिती दिसते. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. स्वप्नील, काय परिस्थिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या भागामध्ये पावसासंदर्भातली? सुवर्ण, दोन्ही जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. हवामान विभागाकडून या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे. त्यानुसार संबंध या परिसराला दोन्ही जिल्ह्यांना अक्षरशः पावसाने रात्रभर जोडून काढलेला आहे. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक फटका जो आहे तो राजापूर तालुक्याला बसलाय. राजापूर संपूर्ण शहराला पुराच्या पाण्याने वेढलं आहे. आपल्यापर्यंत अशी माहिती येते की आज सकाळी या पुराच्या पाण्यातून एक जण वाहून गेलाय. त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यापैकी 3 नद्या आता इशारा पातळीच्या वरती आहेत. राजापूर मधली गोदवली नदी आहे ती धोक्याची पातळीने ओलांडली, त्यामुळे जिल्हा प्रशासन हे आता अलर्ट वरती आहे. गुहागर आणि चिपळूण या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे. आबलोली बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेमध्ये रस्त्यावरती पाणी आल्यामुळे शृंगारतळीतून रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद, वाहतुकीसाठी बंद झालाय. तसेच गुहागर मधला पालशेत जो भाग आहे, हा पालशेत भागामधला पूल पाण्याखाली गेल्यामुळे त्या पलीकडचे जे असणारे 8-10 गाव आहेत त्या गावांशी संपर्क तुटलेला आहे. अनेक मच्छीमार लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे सगळं होत असताना जिल्ह्यामध्ये आताही मुसळधार पावसाचा सुरुवाती कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या प्रशासन अलर्ट वरती आहे. सुवर्ण, धन्यवाद स्वप्नील माहिती दिल्याबद्दल. मुरुड तालुक्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे. आदाड, वाळवती, मजगावला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय, म्हणजे या गावांना नदीचं स्वरूप आलंय. उसरोली नदी दुथडी भरून वाहते आहे. मुरुडला जोडणारा सुपेगाव मार्ग बंद करण्यात आलेला आहे. ही मुरुड मधली दृश्य आहेत. पाणीच पाणी सगळीकडे झालंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं प्रचंड हाल होत आहेत लोकांचे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय. लक्ष्मीखार, आदाड, वाळवती, मजगाव या गावांना नदीचं स्वरूप आलंय. गावात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे घुसत आहेत. संपूर्ण मुरुड तालुका पाण्याखाली गेलाय. मुरुड तालुक्यामध्ये दिवसभरात 348 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुरुडला जाणारा काशीद मार्ग पूल कोसळलाय, त्यामुळे बंद आहे. उसरोली नदी दुथडी भरून वाहते आहे. सुपेगाव मार्ग सुद्धा बंद आहे, त्यामुळे मुरुडला जाण्याकरता एकमेव भालगाव मार्गे वाहतूक सुरू आहे. ही दृश्य मुरुड गावातली आहेत, मुरुड तालुक्यातली आहेत. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मोहन, दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. या महाड संदर्भात, मुरुड संदर्भात काय अधिक माहिती देशील? मोहन, आवाज येतोय? हा, येतोय. मोहन, काय परिस्थिती आहे? आता दृश्यांमध्ये असंही दिसत होतं की काही जणांना वाचवलं गेलं, कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. मुरुडमधली काय परिस्थिती आहे? रायगड जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातलं हे मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्यामध्ये ढगफुटीसारखं पाऊस पडला. 348 मिलीमीटर पाऊस पडला. सगळीकडे मुरुड तालुक्यात पाणीच पाणी झालं होतं. सगळे रस्ते पाणी खाली गेले होते. काल काशीदच्या इथे पूल वाहून गेला होता. काही त्या ठिकाणी 2 गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यातले एक मृतदेह सापडलेला आहे. नांदगाव आणि उसरोली या ठिकाणी पूर्ण गावं पाण्याखाली होते. उसरोली होते 2 लोक झाडाखाली अडकून राहिले होते. पोलाडचे रेस्क्यू टीम आपल्या सोबत आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना वाचवण्यात आलेलं आहे. पूर्ण मुरुड
यामध्ये ढगफुटीचं पाणी या मुरुड तालुक्यात झालं होतं. आपल्यासोबत कोलाड रेस्क्यू टीम आहेत, त्यांना विचारूया काय मला सांगा, तुम्ही काल गेलेलात, काय कुठे कुठे रेस्क्यू केलं आणि कुठे कुठे पाणी भरलं होतं? आज सकाळी आम्हाला श्री सागर फाटक सरांचा फोन आला. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ते मेन आहेत आपले, तर आमचे सदस्य आहेत श्री महेश सानप, यांना कॉल आल्यानंतर आम्ही सकाळी थेट तिथे पोहोचलो. आज उसरोली फाटा, तसेच आजगाव, त्याच्यानंतर खारीकपाडा, हे असे पोचल्यानंतर बरेचशी घरं ही पाण्याखाली तुडुंब भरली होती सकाळच्या दरम्यानमध्ये. पण आम्ही आता पोचल्यानंतर तिथे पाहिले की पाण्याची पातळी होती ती खाली सरसावर गेलेली आहे आणि आता सगळं सुखरूप झालेलं आहे तिथे. तुम्ही पाहू शकता, ह्या उसरोलीमध्ये या ठिकाणी गेले होते, नांदगाव ठिकाणी गेले होते. या ठिकाणी त्या घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी होतं. त्यांच्या घरांचं खूप नुकसान झालेलं आहे. काही रस्ते वाहून गेलेले आहेत, काही तिथले बंधारे पाण्याखाली आहेत, काही नांदगाव ते मुरुड हा रस्ता पाण्याखाली आहे. रोहाकडून जो मुरुडकडे जाणारा जो रोड आहे, तो घाटातला रस्ता दरड कोसळून तो रस्ता बंद झालेला आहे. त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते. नक्की, धन्यवाद मोहन, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि बातचीत केल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही महत्त्वाच्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकम. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. खासगी कर्मचाऱ्यांकरता लोकल लवकर सुरू करा, लसीकरणाकरता येणाऱ्यांना लोकल सेवा हवी. मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवेंना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. लोकल सेवा सुरू करा अशी मागणी सामान्य नागरिक सातत्यानं करतायत. लोकल सुरू नसल्याकारणानं आणि त्यांना ऑफिसला पोचायचंच असल्या कारणानं रोज त्यांना 3-3 तास प्रवास करावा लागतो आहे आणि तो खर्चिक प्रवास आहे. सध्या मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, लोकल सेवा सुरू करा अशी दरेकरांनी मागणी केलेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वतः दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घातलाय. लोकल सेवा सर्वसामान्य करता वेगवान आणि खर्चिक नसलेली अशी सेवा जी गेले 1.5-2 वर्ष सामान्यांकरता मात्र बंद आहे. या पत्राचा उद्देश आणि पत्रात काय आपण नमूद केलंय प्रवीणजी? नाही, या पत्राचा स्पष्ट, स्वच्छ आणि सरळ उद्देश असा आहे की आज 2 लसीकरण ज्यांची झालेली आहेत, डोस ज्यांचे पूर्ण, त्यांना रेल्वेने प्रवास करायला तर कशाचीच हरकत नसावी. कारण आपण बघाल की कॅलिफोर्नियामध्ये तर विद्यार्थ्यांना 2 लस झाल्यावर त्या ठिकाणी त्यांना शाळा सुरू केल्या, प्रवेश द्यायला लागले. आज कोरोना संकटानं त्या ठिकाणी पूर्णपणे सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झालाय. म्हणजे आपण बघाल की एकीकडे कामकाज बंद आहे, नोकरीवर तो जात नाही, त्याच्यामुळे त्याला पगार मिळत नाही. त्याचबरोबर त्याच्यावर कर्जाचा बोजा आहे, हप्ते थकलेत, मुलांची फी भरायला पैसे नाहीत. अशा वेळेला कामावर जाणं त्याला कंपल्सरी क्रमप्राप्त आहे. परंतु आता मला सांगा, कल्याण, डोंबिवली किंवा कसारामधनं जर मुंबईला कामावर यायचं म्हटलं तर 700-800 रुपये त्या ठिकाणी व्हेकलला लागतात. खरंय, आणि 3-3 तास वर प्रवास, 3 तास लागतात. बसने जायचं म्हटलं 3 तास लागतात. बरोबर. म्हणजे एकटा आपल्या आयुष्यातला वेळ जाणार, पैसे जाणार. पण मग अशा वेळेला सरकार म्हणून भूमिका घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर खाजगी जे कामगार आहेत, आज त्यांनी आपला उदरनिर्वाह कशाच्या जीवावर करायचा. त्याच्यामुळे खाजगी कामगारांना, आज पत्रकारितेत काम करणारे आपण स्टाफ असाल किंवा इतर जो आपला कर्मचारी आहे, त्यांनी कसं यायचं ऑफिसला. मला वाटतं सरकार म्हणून या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून बैठक घेतली पाहिजे आणि तात्काळ या ठिकाणी आज सुदैवाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आपले महाराष्ट्राचे रावसाहेब दानवे आहेत. त्यावेळेस सरकारने परवानगी देऊन ही रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी. जे सोशल डिस्टन्सिंगचे काही नियम आहेत, निर्बंध आहेत, ते आणखी नीट पालन होईल याची दक्षता त्या ठिकाणी घेऊ. पण मला वाटतं लोकांना आता फार काळ त्या ठिकाणी घरी राहणं परवडणार नाही, आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीनं परवडणार नाही. आणि त्याच्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून निर्णय करावा याकरता त्यांना मी पत्र लिहिलंय. त्याचबरोबर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सुद्धा यामध्ये मुख्यमंत्री आणि आपण समन्वय साधून ही रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती
मी माझ्या पत्राद्वारे केलेली आहे. नक्की प्रवीणजी, आभार. सविस्तर आपण बोललात न्यूज 18 लोकमतशी, पण अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे. जर मुंबई महापालिका म्हणते की 50% लसीकरण पूर्ण झालंय, तर का लोकल सेवा सुरू केली जात नाही? का गर्दीचं कारण पुढे केलं जात आहे? का टास्क फोर्स निर्णय देईल असं कारण पुढे केलं जात आहे? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात आहेत. तर या सगळ्या संदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काय म्हटलंय बघूयात. पण राज्य सरकारचं धोरण नसल्यामुळे हा लोकल प्रवास सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की एक तर तुम्ही सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधनं प्रवास करू द्या, नाही तर सर्वसामान्य मुंबईकरांना वाहतूक भत्ता म्हणून राज्य सरकारने 5,000 रुपये पर महिना द्यायला हवेत. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी गाडी. ही गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त म्हणजे कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमधून फिरते. आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेत सहभागी व्हा, भरभरून पाठिंबा द्या. आपण सगळे एकत्र येऊन लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. पाहणार आहोत संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह महत्त्वाच्या मुद्द्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.